नमस्कार सर्व विद्यार्थी व पालक मित्रांचं स्वागत आहे. फिजिओथेरपीचा पहिला जो राऊंड आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे CET सेलकडनं. आणि ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे परंतु पसंतीचं कॉलेजेस मिळालं नाही, किंवा ज्या विद्यार्थ्यांना पसंतीचं कॉलेज मिळालेलं आहे परंतु नेक्स्ट राऊंडला अपग्रेडेशनसाठी जायचं आहे किंवा त्याच कॉलेजमध्ये आपल्याला ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे, तर याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देणार आहोत. तर सर्वात अगोदर विद्यार्थी मित्रांनो, ही जी सिलेक्शन लिस्ट आहे ही तुम्ही सर्वांनी बघितलेली असेल. आता या सिलेक्शन लिस्टचा आपण नंतर विचार करूया. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता यामध्ये 3 केसेस असतात. सर्वात अगोदरची म्हणजे की ज्या विद्यार्थ्यांना आता कॉलेज मिळालं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी काय पर्याय आहेत, तर त्यांना जर ते कॉलेज मिळालेलं असेल, अलॉटमेंट जे आहे ते आलेलं असेल, तर त्यांनी त्या कॉलेजला रिपोर्टिंग करून तुमचे सर्व डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत, तुमचा DD सबमिट करायचा आहे आणि त्या ठिकाणी रिटेन्शन हा जो फॉर्म आहे तो भरून द्यायचा आहे. आणि या फॉर्म तुम्ही फिलअप केल्याच्यानंतर तुम्ही पुढच्या कोणत्याही राऊंडसाठी पार्टिसिपेट करू शकणार नाहीत. हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडसाठी जर जायचं असेल तर विलिंगलेस किंवा अपग्रेडेशनचा फॉर्म म्हणतात त्याला, तो विलिंगलेस किंवा अपग्रेडेशनचा फॉर्म हा भरून देणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. त्यानंतरच आपण जे काही आहे ते प्रोसीड करू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसरी केस अशी असते की समजा ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालं नाही आहे तर अशा विद्यार्थ्यांनी तर डायरेक्ट आता सेकंड राऊंडसाठी जाता येणार आहे. सेकंड राऊंडची चॉईस फिलिंग ही तुम्ही स्वतःहून करू नका. तुमच्या लक्षात आलेलं आहे कट ऑफ फार जास्त हाय साईडला आहे आणि जर तुम्हाला सेकंड राऊंडला अलॉटमेंट पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही आमच्यासोबत जो आहे तो संपर्क साधायचा आहे. स्क्रीनवरती आमचे नंबर्स वगैरे सर्व दिलेले आहेत, त्या ठिकाणी तुम्ही संपर्क साधू शकता. चॉईस फिलिंग पूर्ण कंप्लीट काउन्सिलिंग आम्ही करू. एक छोट्याशा अमाऊंटसाठी तुम्ही फार जास्त फ्युचर हे तुमचं डायवर्ट करत आहात, हे लक्षात घ्या. तिसरा प्रकार म्हणजे कॉलेज तर मिळालेलं आहे परंतु जे कॉलेज पाहिजे होतं ते मिळालेलं नाही. जर तुम्हाला हाताशी कॉलेज ठेवायचं असेल तर तुम्ही नक्की जे मिळालं कॉलेज आहे त्याच ठिकाणी ॲडमिशन करून तुम्ही अपग्रेडेशनसाठी जा, किंवा डायरेक्ट फ्री एक्झिट आहे. म्हणजे तुम्हाला कॉलेज जर मिळालेलं आहे आणि जर घ्यायचं नसेल तर काहीच अडचण नाही आणि फ्री एक्झिटमधनं तुम्हाला सेकंड राऊंडचं फॉर्म फिलिंग फ्रेश फॉर्म फिलिंग करता येईल. त्यामुळे काहीच अडचणीचं काम नाही. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे परंतु घ्यायचं नाही तर अशा विद्यार्थ्यांसाठी फ्री एक्झिट आहे. असे 3 प्रकारचेच विद्यार्थी शक्यतो बघायला मिळतात. तर हेच आहे की यावर्षीचा कट ऑफ हा प्रचंड हायर साईडला आहे. तर त्यामुळे जे कॉलेज मिळालं आहे एकतर ते स्वीकार करा, किंवा तुम्हाला सेकंड राऊंडसाठी जर जायचं असेलच तर तुम्ही नक्कीच फ्री एक्झिट आहे तर नक्कीच तुम्ही सर्व विद्यार्थी सेकंड राऊंडसाठी पार्टिसिपेट होऊ शकता. किंवा जे कॉलेज मिळालेलं आहे तर ते घेण्यासाठी रिटेन्शन फॉर्म भरायचा आहे आणि अपग्रेडेशनसाठी जायचं असेल तर अपग्रेडेशनचा फॉर्म. आणि खूप हायर साईडला यावेळेस कट ऑफ असल्यामुळे प्रॉपर सेकंड राऊंडची काउन्सिलिंग करा. आणि जर कोणत्या विद्यार्थ्याला काही अडचण असेल तर त्याला, आणि आमच्यासोबत जर सेकंड राऊंड तुम्हाला करायचा असेल बेसिकली, तर आमची काउन्सिलिंगचे जे काही आम्ही चार्जेस घेतो, बेसिकली हा आमचा बिझनेस आहे तर बिझनेस ओरिएंटेड विचार केला तर चार्जेस घेतो, परंतु तुम्हाला शुअरली फर्स्ट राऊंडमध्ये तर आता नाहीच पॉसिबल. सेकंड राऊंडमध्ये तुमचं ॲडमिशन आम्ही करून देण्याची हमी घेतो. या व्हिडिओच्या माध्यमातून इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.